SP साहेबांशी, कलेक्टर साहेबांशी बोलणार आहे बीडच्या. आजी साहेबांशी पण बोलणार आहे. आज किंवा उद्या मी सरकारशी सुद्धा बोलतो या विषयावर आता. कारण आता 10-12 दिवस होऊन जर तुम्ही आरोपीला पकडत नसाल तर मग इथं असं शंका येते आता की काही नेत्यांच्या दबावामुळं पोलीस प्रशासन जाणून बुजून तर आरोपीला पकडत नाहीये ना, अशी शंका यायला लागली. आणि ती पोलीस बांधवांनी येऊ देऊ सुद्धा नाही. कारण शेवटी जर मराठ्यांच्या लक्षात आलं की जाणून बुजून आरोपीला पकडलं जात नाही तर पुरा मराठा समाज रस्त्यावरती उतरणार. असं समजू नका की आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या होला हो करतोय, समाज होला हो म्हणतोय, तुमच्यावरती विश्वास ठेवतोय, तरी तुम्ही आमचा विश्वासघात करताय. आणि असं वारंवार मग आता आम्ही लई दिवस वाट बघणार नाही, नाविलाजानं मग आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल. हे पोलीस प्रशासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं असतील. नुसते एकच नाही, मग त्याच्यात कुणी पण असू दे, नेतेन फेतेन कोणी पण असू दे, त्या चौकशीमध्ये जे जे आढळून येणार आहेत त्या सगळ्यांवरती तातडीनं कारवाई करून तुम्हाला त्यांना अटक करून कायमचं जेलमध्ये डांबावं लागणार आहे. जर एकदा मराठ्यांचा संयम सुटला किंवा पोलीस प्रशासनावर, सरकारवर असलेला विश्वास एकदा जर ढळला तर मराठे मात्र 100% रस्त्यावरती येणार आहेत. आणि तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, जर मुख्यमंत्र्यांनी यांनी लक्ष घालून त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आरोपींना जर लवकरच अटक नाही केलं तर त्या कुटुंबाचं मॅटर आपण कधीच दबू देणार नाहीत. कारण तो आमचा पण भाऊ आहे. सुट्टी नाही. मनोज जरांगे यांनी जे बोललं ते अतिशय योग्य आहे. संतोष देशमुखांना यांना न्याय मिळण्यासाठी यामध्ये कोणतेही जातीचं राजकारण आणू नये. संतोष देशमुख यांना अतिशय निर्गुणपणे मारलेलं आहे. हे जवळपास सर्व महाराष्ट्रातील जनतेला समजलंय. कदाचित काही लोकांना माहिती नसेल, पण प्रत्येक नागरिकांनी संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी आवाज उठवला पाहिजे. आज आपण जर आवाज उठवला नाही तर उद्या कदाचित एखाद्या सामान्य कुटुंबाबरोबर अशी घटना होईल, तेव्हा आपल्या पाठीशी उभा राहणारा कोणी नसेल. संतोष अण्णा यांच्या हत्येमध्ये मोठ्या मोठ्या राजकीय लोकांचा सहभाग आहे आणि याच्यावरती जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, सुरेश धस या आमदारांनी देखील बोललं आहे. परंतु मुख्यमंत्री फडणवीस यांनी याच्यावरती योग्य ती कारवाई केलेली दिसून येत नाही. कारण की त्यांनी विधान भवनमध्ये आज जे काही कारवाईबद्दल शब्द वापरले ते अतिशय चुकीचे होते. ते मुख्यमंत्री यांच्या बोलण्यावरून क्लिअर स्पष्ट होत आहे या घटनेतील जे कोणी आरोपी आहे त्यांना लपवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी देखील केला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी विचार न करता संतोष अण्णा यांना नक्की सपोर्ट करा, जेणेकरून न्याय मिळाला पाहिजे. मग तो आरोपी वाल्मिक कराड असो किंवा त्याचा एखादा मोठा बॉस असो किंवा राजकीय नेता असो.